हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 47. का चंद्रा ते चंद्रिका न म्हणिजे तू लेका, तरी तो असिका तियाची काना. अर्थात चंद्राला सांगितले नाही की तू चांदणे पांघर, तरीही तो चांदणे पांघरलेल्याच अवस्थेत असणार आहे. माऊली आता 6वे उदाहरण देत आहेत. माऊली सांगतात की चंद्राला जर सांगितले नाही की तू चांदण्याचे पांघरून लपेटून घे, तर चंद्र काय चांदणे न लपेटता राहणार आहे का? तर ते तसे असणार नाही, कारण चंद्र सदा चांदणे लपेटलेल्याच अवस्थेत असतो. याचप्रमाणे भगवंत स्वरूप झालेल्या भक्ताला आत्मज्ञान प्राप्त कर असे सांगण्याची गरज नाही, कारण तो आता आत्मज्ञानी झालेलाच आहे. ओवी क्रमांक 48. आगी पण आगी असतची असे अंगी, मा काय सालागी देणे न देणे. अर्थात अग्नीमध्ये उष्णता असतेच, तिला आणखी निराळी उष्णता देणे न देणे यामुळे काय फरक होणार आहे? आता माऊली 7वे उदाहरण देत आहेत. माऊली सांगतात की अग्नीमध्ये मुळातच उष्णता असते. उष्णता हेच अग्नीचे स्वरूप आहे. आता तिला आणखी निराळी उष्णता ती कशाला द्यायची हवी आहे? याचप्रमाणे भगवंत स्वरूप झालेल्या भक्ताची कुंडलिनी जागृतावस्थेत असते. या योगे तो भगवंत स्वरूप झालेला असतो. आता अशा स्थितीत असलेल्या भक्ताला कुंडलिनी जागृत करायचे ज्ञान देण्यात काय अर्थ आहे? ओवी क्रमांक 49. म्हणोनी भजता भजावे, मा न भजता काय नवे, ऐसे नाही स्वभावे श्री शिवूची असे. अर्थात जो भक्त स्वभावताच शिवस्वरूप झालेला आहे, त्याने भजन केले नाही, म्हणून याचा अर्थ त्याने भजन केले नाही असे आहे का? आता माऊली 8वे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की जो भक्त शिवस्वरूप झालेला आहे, त्याचे अंतःकरणात भजन अखंडपणे सुरूच असते. त्याला आणखी निराळे भजन करण्याची आवश्यकता नाही. तो सदा सर्वदा शिवस्वरूपातच असतो. आता त्याला याहून काही निराळी अवस्था असत नाही. यामुळे दर श्वासाश्वासाला त्याचे मधून भजन होत असते, कदाचित त्याच्याही नकळत. ओवी क्रमांक 50. आता भक्ती अभक्ती झाले ताट एके पाती, कर्मा कर्माचिया वाती माल्हावू निया. अर्थात आता कर्म आणि अकर्म यांच्या ज्योती मालवून भक्ती आणि अभक्ती यांची पंगत एक झाली. आतापर्यंत माऊलींनी जी 8 उदाहरणे दिली, त्याला अनुसरून आता माऊली आपल्याला आत्मपरब्रह्म तत्व सांगत आहेत. वृक्ष म्हणजे एका बीजाचाच विस्तार असतो. एकसंध खडकात देवळाचे शिल्प कोरलेले असते. अशाच प्रकारे ब्रह्मांडात सर्व काही एकाच परम ऊर्जेचा विस्तार असतो. त्यात सजीवात परमचैतन्य अंशात्मक रूपात वास्तव्य करते. अशा प्रकारे येथे जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचरात एकच एक आत्मपरब्रह्म निवास करत असते. यामुळे भक्त आणि भगवंत एकच आहेत. त्यांची पंगत वेगळी नाही. त्यांच्यात मूलगामी एकत्व आहे. जसे मुका असलेला बोलला नाही तर त्यात नवल नाही. त्याला बोलताच येत नाही. त्याला मौनाचीच एकमेव भाषा येते. याचप्रमाणे भक्त आणि भगवंत यांना एकत्वाचीच भाषा येते. भक्त बोलला काय किंवा भगवंत बोलला काय, दोन्ही एकच आहेत. यामुळे भक्ताचे आचरण भगवंताला अपेक्षित असे योगाचरण असते.
अक्षतांच्या देवाला आणखी निराळी अक्षतांच्या पूजेची आवश्यकता नसते. दिव्याला आणखी निराळ्या प्रकाशाची गरज नसते. चंद्राला आणखी निराळ्या चांदण्याचे पांघरूण लागत नाही. अग्नीला आणखी निराळ्या उष्णतेची गरज नसते. हे सर्व त्यांच्यात स्वयंभूपणे असतेच. याचप्रमाणे भक्ताला आणखी वेगळ्या चैतन्याची गरज नसते. त्याच्यात जन्मतःच कुंडलिनी जागृत असते. भक्त नेहमी भगवंत स्वरूपच असतो. तेथे त्याच परमचैतन्याचे स्वरूप असते. हीच त्याची सहजावस्था असते. यामुळे आता भक्ताने भजन म्हणले काय किंवा भगवंताने भजन म्हणले काय, दोन्ही एकच आहे. भक्ताने कामे केली काय किंवा भगवंताने कामे केली काय, दोन्ही एकच असते. या योगे आता कर्मयोग आणि अकर्मयोग एकत्वात विलीन होतात. भक्त आणि अभक्त एकत्वात विलीन होतात. या योगे येथे सर्वत्र शिवत्व आणि शिवत्वच आहे. येथे सर्वत्र आत्मपरब्रह्म योगच आहे. भौतिकाच्या नादी लागून यापासून न ढळण्याची खबरदारी आपण आता घ्यायची आहे. आपण मूलतः मुक्तच आहोत. फक्त याची जाण असायला हवी. यासाठी सत्संग, अध्यात्म याला अन्य पर्याय नाही. ओवी क्रमांक 51. म्हणोनी उपनिषदे दशे येती निंदे, निंदाची विशदे स्तोत्रे होती. अर्थात आत्मपरब्रह्माचे जे गुणविशेष उपनिषदांमध्ये सांगितले आहेत ती वास्तवात त्याची निंदा नव्हे काय, किंवा तथापि हीच निंदा स्तोत्रे झाली आहेत. वास्तवात आत्मपरब्रह्म म्हणजे परमदिव्य महाऊर्जा, परमदिव्य महाचैतन्य आहे. ते कसे आहे ते कोणीही, अगदी साक्षात्कारिक आत्मज्ञानी सुद्धा शब्दात पकडू शकत नाहीत. तरीही आपल्याच महान ऋषींनी उपनिषदांमधून आत्मपरब्रह्माचे गुणविशेष सांगितले आहेत. माऊली म्हणतात की शब्दातीत, कल्पनातीत, विचारातीत, तर्कातीत, अरूप, अदृश्य, निराकार, निर्गुणी, सूक्ष्मातिसूक्ष्म इत्यादी असलेल्याचे ऋषींनी उपनिषदांमधून वर्णन केले आहे. हे असे वर्णन करणे म्हणजे आत्मपरब्रह्माची निंदा करणे नव्हे काय. कारण अशा प्रकारे आत्मपरब्रह्म नेमके कसे आहे ते सांगितले जात नाही. हे असे सांगणे म्हणजे ते जसे आहे तसे त्याचे महात्म्य न सांगणे आहे. त्याचे गौण वर्णन करणे आहे. त्याला कमी लेखणे आहे. ते जसे आहे त्यापेक्षा त्याला खालच्या पातळीवर बसविणे आहे. माऊलींनी जरी येथे असे म्हटले आहे तरी लगेचच दुसऱ्या ओळीत ते सांगतात की आपल्याच महान ऋषींनी अशी आत्मपरब्रह्माची जी निंदा केली आहे ती वास्तवात स्तुतीच आहे. कारण त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण प्रभावित झाले आणि त्यांनी आत्मपरब्रह्माची साधना, उपासना सुरू केली आणि ते योग्य मार्गी यात्रा करू लागले. एक प्रकारे ही निंदास्तुती झाली इतकेच नव्हे तर ऋषींनी आत्मपरब्रह्माचे केलेले वर्णन सर्वसामान्यांसाठी स्तोत्रे झाली. त्यांच्या नित्यनियमित उपासनेत या स्तोत्रांना स्थान मिळाले. त्यांचे नित्यनियमित पठण सुरू झाले. या योगे त्यांना आपल्याला आत्मपरब्रह्म व्हायचे आहे म्हणजे नेमके काय प्राप्त करायचे आहे याची थोडीफार शाब्दिक का होईना परंतु चांगली जाण आली. याचा अशांच्या नित्य आचरणावर फार चांगला परिणाम झाला. अशांना पाहून, त्यांचे निरीक्षण करून एकूणच समाजाच्या मानसिकतेत फरक झाला. स्वतःला जरी हे असे आचरण जमत नसले तरी ज्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे त्यांच्याबद्दल समाजात आदर निर्माण झाला. आता प्रत्येक क्षेत्रात भोंदू आहेत हे मान्य आहे. यथाकाळी त्यांना त्याचे प्रायश्चित्त मिळतही आहे. तथापि जे खरोखरच संन्यासी होऊन योगकार्य करत आहेत अशांना समाज सर्वतोपरी मदत करू लागला. यामुळे हजारो वर्षे योगधर्म टिकला
प्रतिदिनी वृद्धिंगत होत गेला आणि आज हिंदुस्थानची सीमा ओलांडून तो जागतिक पातळीवर पोहोचत आहे. हरिओम.